यू हॅव सीन फ्लाईज सिटिंग ऑन डर्ट. उघड्यावर माशा बसलेल्या तुम्ही पाहिलेलंच आहे. वेन दे सिट ऑन अ feces ऑफ अ पर्सन हू हॅज अन intestinal disease, द germs ऑफ द disease स्टिक टू देअर लेग्स. ज्या व्यक्तीला रोग झालेला आहे त्या व्यक्तीच्या विष्ठेवर काय करतात, माशा बसतात आणि त्या माशांच्या पायांना त्या विष्ठेमधले रोगजंतू लागतात आणि आणि ते रोगजंतू चिटकतात. वेन द सेम फ्लाईज सिट ऑन अवर फूड, द जर्म्स एंटर द फूड. आणि जेव्हा त्या माशा आपल्या खाद्यपदार्थांवर बसतात त्यावेळेस ते रोगजंतू आपल्या खाद्यपदार्थांमध्ये जातात. इफ वी ईट दॅट फूड, द जर्म्स एंटर अवर बॉडी अँड वी कॅन गेट द डिसीज. असे खाद्यपदार्थ खाल्ले की खाणाऱ्याच्या शरीरामध्ये रोगजंतू शिरतात आणि रोगांची काय होते, लागण होते. दॅट इज वाय इट इज इम्पॉर्टंट टू ऑलवेज कीप अवर फूड कवर्ड. त्यामुळं आपल्याला काय सांगितलं जातं की अन्न जे आहे, अन्न हे नेहमी झाकून ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. वॉश युअर हँड्स क्लीन, कीप फूड कवर्ड. हात तुमचे स्वच्छ धुवा आणि अन्न तुमचं हे झाकून ठेवा. फूड इज हँडल्ड व्हाईल प्रिपेरिंग ऑर सर्विंग इट. खाद्यपदार्थ तयार करताना किंवा वाढताना ते काय केले जातात, हाताळले जातात. इफ समवन हू हॅज अन इंटेस्टिनल डिसीज हँडल्स ऑर सर्व्स फूड विदाऊट वॉशिंग हिज हँड्स प्रॉपरली. एखाद्या माणसाला आतड्याचा रोग झालेला आहे आणि तो शौचालयाला गेल्याच्या नंतर हात त्या व्यक्तीने स्वच्छ धुलेलेच नाहीत, तर त्यावेळेस काय होईल, द जर्म्स स्टिकिंग टू हिज हँड्स कॅन एंटर द फूड. ते जर्म्स जे आहेत ते खाद्यपदार्थ हाताळताना त्याच्या हाताला चिटकलेले रोगजंतू काय होतात, अन्नपदार्थांमध्ये जातात. फूड कॉन्टॅमिनेटेड इन धिस वे कॅन ऑल्सो कॉज डिसीज. असे अन्नपदार्थ रोगप्रसार करण्यासाठी काय होतात, कारणीभूत ठरतात. व्हेन मस्ट अवॉइड इटिंग इट, मेंटेनिंग क्लीनलीनेस एव्हरीवेअर इज बेनिफिशियल फॉर अवर हेल्थ. म्हणूनच आपल्याला आपले जे खाद्यपदार्थ आहेत ते असे खाद्यपदार्थ खाऊ नये असं सांगितलं जातं आणि सर्व ठिकाणी स्वच्छता पाळावी. स्वच्छता पाळल्यानंतर आपल्या आरोग्यासाठी ती कशी आहे, लाभदायक आहे, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचा रोग किंवा डिसीज होणार नाही आणि आपल्या शरीरामध्ये रोगजंतू जाणार नाही. अशा प्रकारे आपल्याला माशांमुळे रोग होण्याची शक्यता असते. माशांमुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे रोग स्प्रेड होतो, पसरतो. त्यामुळे आपण काळजी घेतली पाहिजे. What steps will you take to ensure that dust and flies do not settle on the food in your house? घरातील जे अन्नपदार्थ आहेत, अन्नपदार्थांवर धूळ, माशा बसू नये म्हणून आपण काय काय करू शकतो ते सांगायचं आहे. कीपिंग फूड कवर्ड ensures that flies cannot sit on it. Dust and other rubbish in the surroundings also cannot enter it. अन्नपदार्थ झाकल्यामुळे त्यावर माशा बसणार नाहीत आणि आसपासचा जो परिसर आहे आपला त्याच्यावरील धूळ, कचरा आपल्या अन्नामध्ये मिसळणार नाही. त्यामुळं तो धोका टळू शकतो. This prevents the microorganisms from entering the food and spread of disease is also prevented. त्यामुळं जे रोगजंतू अन्नात शिरण्याचा धोका जो आहे तो टळतो आणि अन्नाद्वारे होणारा जो रोगप्रसार आहे त्यावर प्रतिबंध होतो, म्हणजेच त्यावर तो रोखला जाऊ शकतो. अशा प्रकारे माशांमार्फत होणारा रोगही आपण रोखू शकतो. नेक्स्ट पहा, द स्प्रेड ऑफ डिसीज बाय इन्सेक्ट्स. कीटकांमार्फत होणारा रोगप्रसार पहा. यू मे beware that one can get malaria from the bite of a certain kind of mosquito.
डास चावल्यामुळे हिवतापाची म्हणजेच कशाची, मलेरियाची जी लागण आहे ती मलेरियाची लागण होते, हे तुम्हाला माहीतच आहे. वेन धिस टाईप ऑफ मस्किटो बाईट्स समवन हू हॅज मलेरिया, द मलेरिया जम्प्स इन दॅट पर्सन्स ब्लड, एंटर द मस्किटोज बॉडी विथ द ब्लड इट सक्स. हिवताप झालेला जो रोगी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला तो डास चावला की रोग्याच्या रक्तातील हिवतापाचे जे जंतू असतात ते जंतू काय करतात, डास शोषून घेतो आणि रक्ताबरोबर डासाच्या शरीरामध्ये प्रवेश करतात. इफ धिस मस्किटो बाईट्स अनदर पर्सन, द मलेरिया जम्प्स एंटर दॅट पर्सन्स बॉडी टू अँड ही टू कॅन गेट मलेरिया. हा डास दुसऱ्या निरोगी व्यक्तीला चावला की त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये हिवतापाचे जंतू काय होतात, शिरतात आणि त्या व्यक्तीला हिवतापाची लागण होते आणि त्यालाही तो डिसीज होण्याची शक्यता असते. इन्सेक्ट्स लाईक्स मस्किटोज अँड फ्लीज स्प्रेड डिसीजेस. डास, पिसवांसारखे जे कीटक असतात त्यामुळे काय होतो, रोगाचा प्रसार होतो. रोगाचं ते माध्यम आहेत. दॅट इज वाय वी मस्ट स्टॉप सच इन्सेक्ट्स फ्रॉम ब्रीडिंग. म्हणूनच अशा कीटकांची जी पैदास असते ती काय केली जाते, रोखली जाते, जेणेकरून ते कीटक जास्त प्रमाणामध्ये होणार नाहीत. ज्याप्रमाणे डासांमुळे रोगाचा प्रसार होऊ शकतो त्याचप्रमाणे कीटकांमार्फत देखील आपल्याला रोगाचा प्रसार काय होऊ शकतो. स्प्रेड ऑफ डिसीज बाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट. संपर्कामुळे होणारा रोगप्रसार तो कशा प्रकारचा असतो पहा. रिंगवर्म, स्कॅबिज आर डिसीजेस दॅट अफेक्ट द स्किन. नायटा, खरूज, त्वचेवर होणारे रोग आहेत हे, जे की त्वचेवर होतात. देअर जर्म्स आर फाउंड ऑन द स्किन. इफ समवन एल्स कम्स इन कॉन्टॅक्ट विथ द स्किन ऑफ अ पर्सन हॅव्हिंग धिस डिसीज और वियर्स हिज क्लोथ्स, then that person can get that skin disease too. अशा रोग झालेल्या व्यक्तीचा जर स्पर्श झाला आपल्याला तर काय होईल, त्या व्यक्तीची लागण आपल्याला होऊ शकते किंवा त्या व्यक्तीचे कपडे दुसऱ्याने वापरले तेव्हाही त्या व्यक्तीची लागण होऊ शकते. कारण हा त्वचेवर होणारा रोग आहे. त्याचे जे रोगजंतू असतात ते त्याच्या शरीरावर किंवा त्यांच्या कपड्यावरही असू शकतात. दॅट इज वाय इट इज बेटर टू अवॉइड शेअरिंग क्लोथ्स. म्हणूनच एकमेकांचे कपडे वापरणे आपण टाळलं पाहिजे, जेणेकरून एखाद्या रोगी व्यक्तीला झालेला डिसीज किंवा झालेला रोग हा निरोगी व्यक्तीला होऊ नये, म्हणून आपण ही काळजी घेतली पाहिजे. नेक्स्ट पहा, ॲन इपिडेमिक ऑफ अ डिसीज म्हणजे रोगाची साथ. रोगाची साथ ही कशा प्रकारची असते पहा. जर्म्स ऑफ डिसीजेस लाईक द फ्लू और कंजक्टिव्हिटीज स्प्रेड क्विकली थ्रू द एअर. फ्लू, डोळे येणे असे जे रोग असतात ह्या रोगांचे जंतू काय होतात, हवेमार्फत झपाट्याने पसरतात. हवेमार्फत त्याचा प्रसार होतो. सो मेनी people can get such diseases all at one time. त्यामुळे एकाच वेळी अनेक लोकांना हा रोग होण्याची शक्यता असते किंवा हा रोग होऊ शकतो. इफ द वॉटर ऑफ अ कॉमन सोर्स इज कॉन्टॅमिनेटेड बाय जर्म्स ऑफ अ डिसीज लाईक कोलेरा, देन देअर इज द डेंजर ऑफ ऑल दोज हू ड्रिंक दॅट वॉटर गेटिंग द डिसीज. एखाद्या सामायिक स्रोताचे पाणी कॉलरासारख्या रोगांच्या जंतूने दूषित झाले तर ते पाणी पिणाऱ्या सर्व लोकांना काय होतो, कॉलरा होण्याचा धोका होऊ शकतो. इफ ॲट सम प्लेस मॉस्किटोज ब्रीड इन लार्ज नंबर्स देन मेनी पीपल देअर कॅन गेट मलेरिया. एखाद्या जागी मोठ्या प्रमाणावर डास होत असतील तर त्या लोकांना हिवताप म्हणजेच काय, मलेरिया होण्याची शक्यता असते. मलेरिया होऊ शकतो. वेन मेनी पीपल इन वन एरिया गेट द सम इन्फेक्शियस डिसीजेस ऑल ॲट द सेम टाईम वी से दॅट
देअर इज अन इपिडेमिक ऑफ द डिसीज. एका ठिकाणच्या अनेक लोकांना एकाच वेळी एखादा संसर्गजन्य रोग झाला तर त्याला काय म्हणतो? रोगाची साथ आली आहे असं आपण म्हणू शकतो. नाहीतर आपण म्हणू शकणार एअर, वॉटर, फूड अँड इन्सेक्ट्स आर द मीडियम्स थ्रू विच डिसीजेस स्प्रेड. हवा, पाणी, अन्न व कीटक ही काय आहेत? रोगप्रसाराची माध्यमे आहेत. आपण पाठीमागं पाहिलेलं आहे की कशा प्रकारे हवेमार्फत रोग पसरू शकतो, कशा प्रकारे पाण्यामार्फत पसरू शकतो किंवा अन्नामार्फत, आणि तसेच कीटकांमार्फत कशा प्रकारे रोगाचा प्रसार होऊ शकतो हे आपण पाठीमागं पाहिलेलं आहे. नेक्स्ट पहा, हेन्स इफ एव्हरीवन टेक्स केअर टू इन्श्युअर दॅट द जर्म्स डू नॉट एंटर अवर फूड, water or air and to prevent the breeding of insects that spread disease. म्हणूनच आपल्या अन्नामध्ये, पाण्यात किंवा हवेत रोगजंतू शिरणार नाहीत याची सर्वांनी काळजी घेतली, तसेच रोगप्रसार करणाऱ्या कीटकांची पैदास रोखली तर आपण काय करू शकतो? रोगप्रसार टाळू शकतो, अन्यथा टाळू शकणार नाही. It is possible to prevent a disease from becoming an epidemic. For this, it is important for all of us to make cleanliness a habit. रोगाची साथ टाळणे शक्य असते, म्हणूनच स्वच्छतेच्या ज्या सवयी आहेत त्या आपल्या अंगी लावून घेणं कसं असतं? महत्त्वाचं असतं. त्यामुळं आपल्याला रोग होऊ शकणार नाही. प्रिव्हेन्शन ऑफ इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजेच रोगप्रतिबंध. रोगप्रतिबंध कशाला म्हणतो आपण? रोग होऊ नये म्हणून जी आपण काळजी घेतो किंवा रोग होऊ नये म्हणून केलेल्या उपायांना आपण काय म्हणू शकतो? रोगप्रतिबंध म्हणू शकतो. पहा, टू प्रिव्हेंट डिसीजेस फ्रॉम स्प्रेडिंग थ्रू वॉटर इट इज प्युरिफाईड ॲट द वॉटर वर्क्स. पाण्यामाटे होणारा जो रोगप्रसार आहे तो टाळण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाण्याचं काय केलं जातं? निर्जंतुकीकरण केलं जातं. In smaller towns and villages, bleaching powder is added to community sources of water to kill the germs and makes the water safe for drinking. गावातील पाण्याच्या सार्वजनिक स्रोतांमध्ये काय केलं जातं? ब्लिचिंग पावडरचा वापर केला जातो, कारण की त्या पाण्याचं निर्जंतुकीकरण केलं जातं. निर्जंतुकीकरण करणे म्हणजे त्या पाण्यामध्ये जे जंतू आहेत ते जंतू नष्ट करणे किंवा ते जंतू मारून टाकणे, यालाच आपण काय म्हणतो? निर्जंतुकीकरण करणे म्हणतो. नेक्स्ट पहा, वेन देअर इज अन इपिडेमिक ऑफ गॅस्ट्रो ऑर जाऊंडाईस people are advised to boil water before drinking it. जेव्हा गॅस्ट्रो किंवा कावळीसारख्या रोगाची साथ येते त्यावेळेस आपल्याला पाणी उकळून प्या असा सल्ला दिला जातो, कारण पाण्यामध्ये जे जंतू आहेत ते उकळल्यामुळे काय होतात? नष्ट होतात आणि आपल्याला कोणत्याही रोगाची लागण होत नाही किंवा कोणताही रोग होण्याची शक्यता नसते. त्यामुळे उकळून पिण्याचा सल्ला दिला जातो. To prevent mosquitoes from breeding, we must ensure there is no stagnant water in the surroundings. साचलेलं जे पाणी असतं त्या पाण्यांवर डासांची पैदास जी असते ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असते, म्हणून शक्यतो पाणी साचून राहणार नाही याची आपण काय केली पाहिजे? दक्षता घेतली पाहिजे. बट इफ दॅट इज नॉट पॉसिबल, इन्सेक्टिसाइड्स हॅव to be used, thus diseases like malaria can be prevented. ते शक्य नसल्यामुळे कीटकनाशकांचा वापर केला जातो आणि यामुळे मलेरियासारखे जे रोग आहे त्या रोगांचा प्रसारावर काय होतो? प्रतिबंध होतो, म्हणजेच तो रोग रोखला जाऊ शकतो आणि त्यावर उपाय शोधले जाऊ शकतात. पीपल हू have a serious infectious disease like tuberculosis or swine flu are quarantined. क्षयासारखा जो संसर्गजन्य रोग आहे त्याची लागण झाली तर त्या रुग्णांना काय केलं जातं? स्वतंत्र ठिकाणी ठेवलं जातं, कारण हॉस्पिटलमध्येही त्या संसर्गजन्य रोग झालेल्या व्यक्तींना
असा विशिष्ट असा प्रकारचा एक विभाग असतो, त्या विभागामध्ये त्यांना ठेवलं जातं. कारण एका व्यक्तीला झालेला रोग हा दुसऱ्या व्यक्तीला होऊ नये किंवा त्यांची लागण किंवा त्यांचा संसर्ग होऊ नये, संसर्ग टाळावा यासाठी अशी व्यवस्था केलेली असते. Clothes and utensils used by the patients are washed with germicides. ज्या व्यक्तीला रोग झालेला असतो त्या व्यक्तीची भांडी, कपडे जे काही असतं ते काय केलं जातं, जंतुनाशकानं धुतले जातात, कारण त्यावर कोणताही जंतू राहू नये यासाठी. द स्पिटल ऑफ अ पर्सन हू हॅज ट्युबरक्युलोसिस इज कलेक्टेड इन अ व्हेसल अँड कव्हर्ड विथ अ जर्मिसाइड लाईक फिनाईल. तिच्यावर काय केलं जातं, क्षयरोग झालेल्या व्यक्तीच्या थुंकी काय करतात, एका भांड्यात घेतात आणि तिला जमा करून त्यावर फिनाईलचा मारा केला जातो, कारण त्याच्यामध्ये जे जंतू आहेत ते जंतू इतर कुठेही पसरू नयेत किंवा दुसऱ्या व्यक्तीला ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षयरोग हा होऊ नये, त्यासाठी त्यावर फिनाईलचा मारा केला जातो. सच प्रिकॉशन्स हेल्प टू प्रिव्हेंट द डिसीज फ्रॉम स्प्रेडिंग टू अदर्स. तिच्यावर फिनाईलचं जे जंतुनाशक टाकलं त्यामुळं काय होतं, त्या रोगाचा जो प्रसार आहे तो टळतो, तो रोग दुसऱ्याला होत नाही. टू प्रिव्हेंट द स्प्रेड ऑफ डिसीजेस थ्रू एअर, पीपल शूड कव्हर अ माउथ व्हेन स्नीझिंग ऑर कफिंग अँड अवॉइड स्पिटिंग इन द ओपन. हवेतून पसरणाऱ्या रोगांचा प्रसार टाळता यावा यासाठी खोकलताना किंवा शिंकताना आपल्या तोंडावर काय रुमाल धरायचं आपल्याला सांगितलं जातं, जेणेकरून ते जंतू हवेमध्ये पसरणार नाहीत. इफ इट इज नेसेसरी टू बी विथ सच अ पेशंट, अ मास्क शुड बी वॉर्न टू कव्हर द नोज अँड माउथ. असा रोग झालेल्या व्यक्तीजवळ राहावे लागत असेल तर काय सांगितलं जातं आपल्याला, की नाक आणि तोंड झाकले जाईल अशा प्रकारचं तुम्ही मास्क वापरा, जेणेकरून त्या जंतूंची लागण तुम्हाला होणार नाही किंवा त्या रोगाची लागण तुम्हाला होणार नाही.